श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, गुरुबाणी म्हणजे आपले गुरु माऊली असे सांगतात की परश्री माते समान, परधन माती समान. ज्या इतर स्त्रिया आहेत त्या स्त्रियांनाही आपण आपल्या माते समानच आदर दिला पाहिजे, मान सन्मान त्यांना दिला पाहिजे आपण. आणि परधन म्हणजे काय की परक्याने त्याच्या स्वतःच्या कष्टाने जी काही संपत्ती कमवलेली आहे त्याच्या संपत्तीवर जर आपण डोळा ठेवून आहोत, आपण त्याची संपत्ती लुबाडून आपल्याकडे आणलेली आहे, तर काही दिवसात तुम्हाला असा अनुभव येईल की तुमच्या घरातच तुमच्या मुलाबाळांना असे काही मोठे गंभीर आजार होतील किंवा परक्याकडून आणलेले जे काही धन आहे ना ते कुठल्या ना कुठल्या वाईट मार्गाने तुमच्या घरातून निघून जाईल. तुमच्या मुलांच्या आजारपणासाठी किंवा इतर गोष्टींसाठी तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा मोडावा लागणार की तुम्ही ज्या व्यक्तीकडून ते म्हणजे धन लुबाडून आणलेलं आहे ते धन क्षणात तुमचं मातीमोल होणार. आणि म्हणूनच आपले गुरु माऊली असे सांगतात की परश्री माते समान, परधन माती समान. म्हणजे परधनाचा तुम्ही कधीही मोह बाळगू नका, त्याला माती समान तुम्ही बघा, त्याच्याकडे माती समानच आहे ते धन. कारण जर तुम्ही त्याचा मोह केला तर तुम्हाला त्याच्यापासून नुकसानच होणार. तसेच स्वामी भक्त हो, आपल्या हातून जर काही सत्कार्य झालेले आहे आणि ते सत्कार्य झाल्यानंतर आपण इतरांना असं सांगतो की हे सत्कार्य मी केलेलं आहे, तर आपल्यामधला जो मीपणा आहे ना, तो मीपणा म्हणजे आपला अहंकार आहे. आणि मग इथेच कुठेतरी असं वाटतं की आपल्याला स्वामींचं विस्मरण होतंय. आता अशा वेळेस काय करायचं, तर जास्तीत जास्त स्वामींचं नामस्मरण करायचं. बघा, स्वामींचं नामस्मरण आहे ना, आपोआप आपल्या या अहंकारावर नियंत्रण करतं. आणि मग नंतर आपण कसं सांगू शकतो की हे जे काही सत्कार्य आहे ना, हे सत्कार्य माझ्याकडून माझ्या स्वामींनी करून घेतलेलं आहे. त्यावेळेस आपला मीपणा आपोआप गायब होतो. बघा आपल्या गुरु माऊलींचं असं सांगणं आहे ना की दुसऱ्याच्या कल्याणात आपलं कल्याण मानावं, दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद मानावा. आपल्याला जर एखादी गोष्ट हवी आहे आणि ती आपल्याला नाही मिळाली पण इतरांना मात्र ती मिळाली, तर त्याच्या आनंदात आपण आपला आनंद मानावा. आपल्या स्वामींनी आपल्याला भरपूर काही द्यावं म्हणून स्वामींची सेवा नका करू, तर स्वामींनी आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे म्हणून स्वामींची सेवा करा. बघा, आपले स्वामी सांगतात, आपल्याला गुरुचरित्रमधून असे शिकायला मिळते की प्रत्येक व्यक्तीचा आयुष्यातला जो काही आनंद आहे तो फक्त पैशावर अवलंबून नसून तो परिस्थितीवर अवलंबून असतो. आणि म्हणूनच एक व्यक्ती फूल घेऊन आनंदित होतो तर दुसरा व्यक्ती फूल विकून आनंदी होतो. गुरुचरणांकडे वळण्यासाठी दैवगती ही लागतेच. म्हणजे जर आपल्या नशिबात काही चांगल्या गोष्टी आलेल्या आहेत तर त्या चांगल्या गोष्टी टिकतीलच याची गॅरंटी आपल्याला नाही, पण त्या टिकवण्यासाठी आपल्या गुरुच्या आशीर्वादाची आपल्याला आवश्यकता आहे. गुरु पाठीशी असले ना की ते वेळोवेळी आपल्याला सावध करत असतात, आपलं कुठे चुकतंय हे आपल्याला सांगतात. आपण ना काय करायचं माहितीये ना, फक्त नावेत बसायचं, नाव बलविण्याचा प्रयत्न नाही करायचा. आपले स्वामी महाराज आपोआप आपल्याला किनारी सोडतात. पण यासाठी काय करावं लागतं माहिती ना, की आपल्या गुरुची कास आपल्याला धरून ठेवावी लागते. गुरु सेवा करणं तितकं सोपं नाहीये. गुरु ना वेळोवेळी शिष्याची परीक्षा घेत असतात. शिष्यामध्ये जे काही गुण लपलेले असतात, दडपलेले असतात, ते गुण जागृत करण्याचा प्रयत्न फक्त गुरुच करू शकतात. ही शक्ती फक्त गुरुमध्येच असते. आणि म्हणूनच जेव्हा एखाद्या शिष्याची आणि गुरुची भेट होते ना, तर ही भेट म्हणजे एक दुग्ध शर्करा योग समजावा. देवाकडे मागताना ना असं नका मागू की देवा माझी ही मनोकामना पूर्ण होऊ द्या, मी 1001 रुपयाचं दान करेन. अहो, ते 1001 रुपये पण तुम्हाला देवानेच दिलेले आहे. तुम्ही कुणाला आमिष दाखवताय पैशाचं? अहो, जर तुम्हाला देवाकडे काही मागायचं असेल ना तर आपलेपणाने मागा. जसं की देवा, हे जीवन तुम्हीच मला दिलेलं आहे आणि तुम्हीच दिलेल्या ह्या कामांमध्ये काही माझ्या समस्या निर्माण होत आहेत. आणि देवा, आता ह्या समस्यावरही तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा.
असं आपलेपणाने देवाकडे मागा आणि बघा तुमची समस्या आहे ना काही दिवसांत सुटलेली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे माझे अशीच नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील.